हॅलो ऑल. या इंटरव्ह्यू सिरीजच्या दुसऱ्या इम्पॉर्टंट प्रश्नामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण अजून एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न याच्याबद्दल विचार करणार आहोत. प्रश्न आहे, व्हाय डिड यू चूज आय टी ॲज युअर करिअर? हा पण एक खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि साहजिक आहे की तुम्ही एखादी गोष्ट करताय तर का करताय हे ॲटलिस्ट तुम्हाला तरी माहीत आहे का, हे जाणून घ्यायचा हा प्रयत्न असतो. आता बघा, तुम्ही आतमध्ये आलेले आहात, ग्रीटिंग झालं, टेल मी अबाउट युअर सेल्फ झालं. आता एक प्रश्न असा येऊन तुम्हाला धडकू शकतो, की सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला आय-टीतच का यायचंय? म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत ना, इंजिनिअरिंग आहे, डिझाइन आहे, अजून काही असू शकेल, कॉमर्स असू शकेल, पण तुम्ही आय-टी का निवडलं? असं काय आहे? काय उत्तर असू शकतं याचं? कदाचित याचं उत्तर असं आहे का, की हां, आय-टीमध्ये खूप चांगले पैसे मिळू शकतात, असू शकतं. किंवा मला फॉरेनला जायचंय, मला अमेरिकेला जायचंय, मला लंडनला जायचंय, मला तिथं काम करायचंय, असू शकतं. आता नीट विचार करा. याची उत्तरं कशी-कशी येतात? काही-काही उत्तरं येतात, की माझा खूप इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट? इंटरेस्ट म्हणजे काय? माझा खूप साधा प्रश्न आहे, की एखाद्या गोष्टीत आपल्याला इंटरेस्ट का असतो? महत्त्वाची 2 कारणं. एक, त्यातून होणारा फायदा आणि दुसरं, ते आम्हाला जमतं. ह्याच्या पलीकडे इंटरेस्ट नसतो. मग तुम्हाला इंटरेस्ट आहे म्हणून तुम्ही आय-टी देताय आणि म्हणून तुम्हाला कुठल्यातरी कंपनीने पैसे द्यायचे का? नीट विचार करा. असं अगदीच नाही होऊ शकत. हां, मला मान्य आहे, की माझा इंटरेस्ट नसेल तर मी कामच करू शकत नाही. ऑल सेड एंड डन. पण हे उत्तर नाही होऊ शकत. कारण आपण बोलतोय ते तुमच्या अख्ख्या करिअरबद्दल. हे काही 1-2 दिवस करायचं काम नाहीये. मग काय करता येईल? काय विचार करता येईल? काय सांगता येईल? ह्याचं आपण बघून घेऊ. आता तुम्ही सुद्धा ही डिग्री करताय किंवा तुम्हाला आय-टीत जायचंय. तुम्ही काहीतरी विचार केलेलाच असेल ना. बघितलं असेल आपले मोठे भाऊ-बहीण किंवा दुसरे मित्र यांनी आय-टीत नोकरी पकडली आणि मग त्यांचं करिअर छान झालं. पण तुम्हाला का करायचंय? काय असं आहे की जे तुम्हाला वाटतं की हां, हे मला जमू शकेल किंवा हे मी केलं पाहिजे? किंवा असं तुमच्यामध्ये काय आहे की जे ह्या करिअरला काय म्हणता येईल की सामंजस्याने जाऊ शकतं किंवा पोषक आहे? असं काही आहे का? म्हणजे मी खूप चांगला बोलू शकतो. कम्युनिकेशन स्किल इज टॉप नॉच. कॅन आय हॅव अ गुड करियर इन आय-टी? येस, आय कॅन. मग कॅन आय हॅव अ गुड एनालिटिकल स्किल्स? आन्सर इज येस. हां, मग आय-टी इज अ गुड करियर फॉर मी. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची माझी कॅपॅसिटी आहे का? हो, आहे ना. मी स्ट्रेच करू शकतो का? म्हणजे एखाद्या प्रश्नाच्या मागे लागलो, की त्याचं जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही, तोपर्यंत मला जीवाला शांतताच लाभत नाही. असं आहे का? आहे. हां, मग हे करियर तुमच्यासाठी आहे. आज एक गोष्ट आहे, उद्या दुसरी बदललेली असेल. जी होती गोष्ट त्याच्यामध्ये अपग्रेड झालं असेल. तुमची अपग्रेड करायची तयारी आहे का? किंवा ह्या पद्धतीने तुम्ही केलेला आहे का विचार? केला आहे? हो? मग नक्कीच हे करियर तुमच्यासाठी आहे. आता हे जे काही मी सगळं बोललो ना, ह्याचा नीट आपण कलेक्टिव्ह विचार करूया. दुसरी गोष्ट, आय-टी देतं काय? म्हणजे आज बघा ना, आता मी जर सिव्हिल इंजिनिअरिंग केलं असेल, तर मी ब्रिज बांधू शकत असेल. मग ब्रिजेस आले, सोसायटीमध्ये ब्रिजेस आले. सोसायटीमध्ये म्हणजे आपल्या शहरामध्ये, गावामध्ये ब्रिजेस आले. फायदा झाला सोसायटीचा. बरोबर. मग आय-टी अशी कुठली गोष्ट देतं, की ज्यानी सोसायटीला पण फायदा होतो? प्रोसेसिंग, फास्ट प्रोसेसिंग. आज फिंगर टिपवर सगळ्या गोष्टी चालतात. आज मोबाईल फोन, मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण वाटेल त्या गोष्टी करू शकतो. याच्या मागे एक बॅकग्राऊंडमध्ये एक सॉफ्टवेअर चालतं. म्हणजे आय-टी आज समाजाला सुद्धा बऱ्याच गोष्टी देते. पूर्वी खूप मोठ्या लाईनीत उभं राहून आम्ही रेल्वेची तिकीटं बुक करायचो. आता काय होतं? आता मोबाईलवरनं मी पटकन चेक करतो, अवेलेबल आहे का? तिकीट बुक करतो. सिनेमाच्या बाहेर मोठ्या-मोठ्या लाईनी लागलेल्या असायच्या, थिएटरच्या बाहेर. मग तिकीटं मिळायची. आज मी घरात बसून तिकीट आहे की नाही बघतो, काढतो, जातो आणि मग पिक्चर बघतो. याचा अर्थ काय आहे? आय-टीने सुद्धा आज बऱ्याच काही गोष्टी दिल्यात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. पहिले दिवाळी, दसरा किंवा कुठल्याही गोष्टीची खरेदी करायची असेल, तर मला 4 ठिकाणी फिरायला लागायचं. 4 दुकानात वेगवेगळे भाव विचारायला लागायचे. आज एक फिल्टर अप्लाय करतो आणि मला ऑनलाईन सगळ्या गोष्टी मिळतात. आणि मग मी हवं ते सिलेक्ट करतो. माझ्या खिशातला ₹1 खर्च न करता ऑर्डर करून घरपोच वस्तू मागवतो. हे कोणी दिलंय? आय-टीने दिलंय. म्हणजे याचा अर्थ आज आय-टीने समाजाला काहीतरी दिलंय. हे जे दिलेलं आहे, ह्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, ह्या गोष्टी करण्यासाठी काही स्किल्स लागतात, त्या माझ्याकडे आहेत.
हे करत असताना खूप सारे प्रेशर्स जनरेट होऊ शकतात. ते सक करायची माझ्यामध्ये ताकद आहे. मी पुढे जाताना अनेक गोष्टी नवीन-नवीन शिकायची माझी तयारी आहे. आय-टीचं करिअर माझ्यासाठी आहे. समराईज करूया. बघा नीट. I choose IT as my career because I enjoy working with technology and solving problems. पहिला मुद्दा सॉल्व्ह झाला. दुसरा बघा, IT allows me to continuously learn and upgrade my skills. तो पण मुद्दा झाला. याच्यातनं तुमचं कॅरेक्टर कळालं. I like the fact that IT gives opportunities to work on real world problems and create solutions that impact users and businesses. As a fresher, I see IT as a field where the growth is based on skills, learning attitude, and performance, which motivates me to build my career here. फार अवघड नको करायला. सोप्या भाषेत करूया. Why did you choose IT as your career? As I said, I have few skills which matches with this IT career. For example, I have problem solving ability. I know how to handle pressure. These type of skills are required to become a very successful in this particular field of information technology. That's the reason I have chosen IT as my career. Full stop. अतिशय सोपं, सिंपल आणि सरळ उत्तर. अशा अनेक दुसऱ्या प्रश्नांबद्दल पण बोलूयात याच सिरीजमध्ये. थँक्यू.